Hello students. In previous lecture we have discussed the chapter hormones and hormone antagonist. In this lecture we have discussed about part 1 of hormones and hormone antagonist. In this we have studied hypoglycemic agents and insulin. Let's start with next subtopic, that is sex hormones. So what are sex hormones? Sex hormones are the chemical substance which are released from body and which are useful for the reproductive functions of the body. So there are main types of sex hormones. First is androgen. These are the male sex hormones. Androgens produced by adrenal cortex and are androstenedione and dihydroepiandrosterone. Androgens produced by testes is a testosterone. Androgen causes development of secondary sex characters in male at puberty, growth of male reproductive organs, spermatogenesis and reproductive behavior. So androgens are the part of the sex hormones. These are the male sex hormones. या androgen category मध्ये 3 हॉर्मोन्स येतात. त्याच्यापैकी अँड्रोजन्स प्रोड्यूस्ड बाय ॲड्रिनल कॉर्टेक्स मार्फत जे ॲड्रोजन प्रोड्यूस होतात त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत अँड्रोस्टेनोडायोन अँड डायहायड्रोइपिअँड्रोस्टेरॉन. अँड्रोजन प्रोड्यूस्ड बाय टेस्टीज या ऑर्गनमधून जे अँड्रोजन प्रोड्यूस होतात त्यांना म्हटलं जातं टेस्टोस्टेरॉन. अँड्रोजन कॉजेस डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स इन मेल ॲट प्युबर्टी. मेलमध्ये ॲट दी टाईम ऑफ प्युबर्टीच्या वेळी त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस होतात त्यांना सेकंडरी सेक्च्युअल कॅरेक्टर्स म्हणतात. या चेंजेससाठी टेस्टोस्टेरॉनची आवश्यकता असते. टेस्टोस्टेरॉन इज इसेन्शियल ऑर रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स इन मेल ॲट प्युबर्टी. याच्यामुळे ग्रोथ ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची ग्रोथ होते. ग्रोथ ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, स्पर्मॅटोजिनेसिस, प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स अँड रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर. सो अँड्रोजन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स, growth of male reproductive organs, spermatogenesis and reproductive behavior in male. Next hormone is estrogens. या estrogen category मध्ये estrogens are the female sex hormones produced by the ovaries and plays an important role in the reproductive physiology of female. For example, estradiol, estrone, estriol, these are the examples of estrogens. So estrogens are the female sex hormones produced by the ovaries मार्फत प्रोड्यूस होतात and plays an important role in reproductive physiology of female. Progesterone are the hormones, female sex hormone secreted by corpus luteum. Corpus luteum ही जी एकची स्टेज आहे या स्टेज मार्फत प्रोजेस्टेरॉन हे सिक्रेट होतं किंवा प्लाझेंटामधून सिक्रेट होतं. दॅट कॉजेस सिक्रेटरी फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल अँड मेंटेन प्रेग्नन्सी. सो प्रोजेस्टेरॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेटरी फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलची जी सिक्रेटरी फेज आहे, फर्स्ट टू 5 डे, या फेजमध्ये प्रोजेस्टेरॉन हे इसेन्शियल असतं. प्रोजेस्टेरॉनमुळे ही स्टेज आहे, सेक्रेटरी फेज ही स्टिम्युलेट होते अँड मेंटेन प्रेग्नन्सी मेंटेन ठेवण्यासाठी प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन हे मुख्य काम पाहतं. Physiological functions of testosterone. Testosterone is responsible for all changes that occur in male at puberty, spermatogenesis and maturation of sperm production आणि त्याचं स्पर्मचं जे मॅच्युरेशन होण्यासाठी टेस्टोस्टेरॉनची आवश्यकता असते. तसेच मेलमध्ये ॲट दी टाईम ऑफ प्युबर्टी जे चेंजेस होत असतात ते चेंजेस टेस्टोस्टेरॉनमुळे होतात. Behavioral changes such as becomes bold, aggressive and possessive, rapid bone growth, body weight increases, appetite is improved. तसेच मेलमध्ये बोन्सची जी ग्रोथ आहे
किंवा स्केलेटल मसल्सची ग्रोथ ही इन्क्रीज होते आणि बोन्सची ग्रोथ इन्क्रीज होते, रॅपिड बोन ग्रोथ, बॉडी वेट इन्क्रीज होते ज्याच्यामुळे, अँड ॲपेटाईट इज इम्प्रूव्ड. अशा लोकांमध्ये ॲपेटाईट हे भूक वाढते. त्याच्यानंतर टेस्टोस्टेरॉन कॉजेस इरिथ्रोपोएसिस बाय इन्क्रीजिंग इरिथ्रोपोएटिन प्रोडक्शन अँड प्रोमोट हिमोग्लोबिन सिंथेसिस. टेस्टोस्टेरॉन इरिथ्रोपोएसिससाठी रिस्पॉन्सिबल असते. इरिथ्रोपोएसिस म्हणजेच काय तर रेड ब्लड सेलचं प्रोडक्शन होण्यासाठी टेस्टोस्टेरॉनची आवश्यकता असते. विच कॉजेस इरिथ्रोपोएसिस बाय इन्क्रीजिंग इरिथ्रोपोएटिन प्रोडक्शन अँड प्रोमोट हिमोग्लोबिन सिंथेसिस. नेक्स्ट अँटी अँड्रोजन्स, जे ड्रग्स आहेत जे अँड्रोजन्सना प्रिव्हेंट करतात, अँड्रोजन्स हॉर्मोन्सना प्रिव्हेंट करतात. अँटी अँड्रोजन्स आर दी अँटागोनिस्ट ऑफ अँड्रोजन्स ऑर टेस्टोस्टेरॉन अँड आर युज्ड इन हायपरगोनॅडिझम अँड एज अ मेल कॉन्ट्रासेप्टिव्ह. हायपरगोनॅडिझममध्ये त्या व्यक्तीमध्ये अँड्रोजनचं प्रमाण हे इन्क्रीज झालेलं असतं. तसं टेस्टोस्टेरॉन म्हणजेच अँड्रोजनचं हे टाईप आहे त्याचं जी लेवल आहे ती इन्क्रीज झालेली असते. त्याला म्हटलं जातं हायपरगोनॅडिझम. या कंडिशनमध्ये पेशंटला अँटी अँड्रोजन्स हे दिले जातात अँड ॲज अ मेल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून सुद्धा अँटी अँड्रोजन्स हे प्रिस्क्राईब केले जातात. फॉर एक्झाम्पल कीटोकोनाझोल, फेनेस्टेडिराइड, फ्लुटामाइड, सिप्रोटेरॉन ॲसिटेट. Physiological functions of estrogen. Estrogen develops secondary sex character in female at puberty. It controls proliferative phase of menstrual cycle. It causes ovulation. It develops flexible musculoskeletal system in female. इस्ट्रोजन प्युबर्टीमध्ये फिमेलमध्ये जे काही सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स डेव्हलप होण्यासाठी इस्ट्रोजन महत्त्वाचं असतं. इट कंट्रोल्स प्रोलिफरेटिव्ह फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. प्रोलिफरेटिव्ह स्टेज जी आहे त्या स्टेजला कंट्रोल करण्याचं काम इस्ट्रोजन करतं. तसेच ओव्ह्युलेशन हे या इस्ट्रोजनमार्फत होतं. तसं इट डेव्हलप्स फ्लेक्झिबल मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम इन फिमेल. मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमवर सुद्धा इस्ट्रोजन ॲक्ट होतो ज्याच्यामुळे मसल्स आणि स्केलेटन हे फ्लेक्झिबल होतात. सो व्हॉट आर द इस्ट्रोजन प्रिपरेशन्स? इस्ट्राडायोल 2.5 to 10 mg इंट्रामस्क्युलर रूट. इथिनाइल इस्ट्राडायोल 0.02 to 0.2 mg पर डे. मेस्ट्रेनॉल 0.1 to 0.2 mg पर डे ओरल. डायनेस्ट्रॉल 0.01% टॉपिकल वजाइनल क्रीम. टिबोलोन 2.5 mg वन्स डेली. Therapeutic uses of estrogen as a contraceptive and hormone replacement therapy in postmenopausal syndrome. इस्ट्रोजनचा युजेस काय आहेत, का प्रिस्क्राईब केले जातात? ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून प्रिस्क्राईब केले जातात अँड ॲज अ हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी इन पोस्ट मेनोपॉझल सिंड्रोम. फिमेलमध्ये मेनोपॉज नंतर जे काही सिम्पटम्स जाणवतात तर पोस्ट मेनोपॉझल सिंड्रोम हा जो होतो या सिंड्रोममध्ये इस्ट्रोजन हे प्रिस्क्राईब केले जातात. तसेच ॲमेनोरिया म्हणजे एका सिरीजमध्ये जर मेन्स्ट्रुअल सायकल 3 महिन्यापर्यंत येत नसेल, 3 महिन्यापेक्षा जास्त, तर त्याला ॲमेनोरिया असं म्हटलं जातं कंडिशन. ओव्हरियन डिसजिनेसिस. कार्सिनोमा ऑफ प्रोस्टेट इन मेल टू ट्रीट ब्रेस्ट कॅन्सर इन पोस्ट मेनोपॉझल वुमन. पोस्ट मेनोपॉझल वुमनमध्ये म्हणजे मेनोपॉज नंतर जो ब्रेस्ट कॅन्सर होतो त्या ट्रीटमेंटसाठी इस्ट्रोजन ट्रीटमेंट, हॉर्मोन ट्रीटमेंट म्हणून इस्ट्रोजन दिलं जातं टू ट्रीट डिसमेनोरिया. इस्ट्रोजन अँटागोनिस्ट, जे इस्ट्रोजनला अँटागोनाइज करतात किंवा त्याची ॲक्शन प्रिव्हेंट करतात. क्लॉमिफेन सिट्रेट, टॅमॉक्सिफेन, रेलॉक्सिफेन, ऑर्मेलॉक्झिटिन. Therapeutic uses are amenorrhea, oligospermia and breast cancer.
Oral female contraceptives. These are the pharmacological agents which are used orally to prevent pregnancy. They contain estrogen or progesterone either alone or in combination. So what are the mechanism of action? They decrease the secretion of gonadotropin releasing factor by hypothalamus and inhibit the release of both luteinizing hormone and follicle stimulating hormone by pituitary gland, and thus ovulation stops. Endometrium finally become thin and unsuitable for implementation. तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स काय करतात? दे डिक्रीजेस द सिक्रिशन ऑफ गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. हा जो गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर हा हायपोथॅलॅमसद्वारे रिलीज होत असतो आणि तो रिलीज झाल्यामुळे पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होते आणि पिट्युटरी ग्लँडमार्फत ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे नॉर्मली सिक्रीट होत असतं. मग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स या गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टरला इनिबिट करतात, जे हायपोथॅलॅमस मार्फत रिलीज होत असतं. त्या गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टरला ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स इनिबिट करतात, ज्याच्यामुळे पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट होत नाही आणि पिट्युटरी ग्लँड स्टिम्युलेट न झाल्यामुळे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनचा रिलीज होण्यापासून ते त्याला इनिबिट करतात आणि ते इनिबिट झाल्यामुळे ओव्युलेशन स्टॉप होतं. ओव्युलेशन होऊ शकत नाही आणि ओव्युलेशन न झाल्यामुळे जो युटरसचा एंडोमेट्रियम आहे तो थिन होतो आणि ज्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होतं अँड अनसुटेबल फॉर इम्प्लिमेंटेशन, ज्याच्यामुळे एम्ब्रियो हा त्या एंडोमेट्रियममध्ये युटरसमध्ये इम्प्लिमेंट होऊ शकत नाही आणि ज्याच्यामुळे नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल ही स्टार्ट होते. म्हणजेच प्रेग्नन्सीला प्रिव्हेंट करण्याचं काम हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स करतात. सो प्रोजेस्टेरॉन अफेक्ट्स दी सर्वायकल म्युकस टू बिकम थिक, टफ अँड इम्परमिएबल स्पर्म्स. प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन काय करतं तर सर्वायकल म्युकस, सर्विक्समध्ये जो म्युकस असतो त्याला थिक करतं, जो थिक झाल्यामुळे स्पर्म्स त्याच्या मार्फत एग्समध्ये परमिएट होऊ शकत नाहीत. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. What are the adverse effects of oral contraceptives? Nausea, vomiting, epigastric distress, headache, migraine, pulmonary thrombosis. म्हणजे पल्मनरी ब्लड वेसल्समध्ये थ्रॉम्बस फॉर्म होतं आणि त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशनला अफेक्ट होतो. तसेच सिरेब्रल थ्रॉम्बोसिस, ब्रेनमध्ये थ्रॉम्बोसिस होतं. राईज इन ब्लड प्रेशर, genital carcinoma, weight gain. These are the adverse effect. What are the contraindications? Cardiovascular disease मध्ये कार्डिओवॅस्क्युलर डिसीज ज्या फिमेल्सना असतात अशा व्यक्तींना ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स हे कॉन्ट्राइंडिकेट केले जातात. कारण याच्यामुळे काय होऊ शकतं तर सिरेब्रल थ्रॉम्बोसिस, तसेच पल्मनरी थ्रॉम्बोसिस, कोरोनरी थ्रॉम्बोसिस हे जे कार्डिओवॅस्क्युलर डिसीज आहेत ते या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्सचे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहेत. मग ज्या व्यक्तींना कार्डिओवॅस्क्युलर डिसीज आहेत अशा व्यक्तींना हे ड्रग्स दिल्यामुळे हे जे आजार आहेत ते ॲडवर्स ड्रग रिॲक्शन म्हणून उद्भवतात. मग असं हे प्रिव्हेंट करण्यासाठी हे जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह ड्रग्स आहेत ते अशा व्यक्तींना, कार्डिओवॅस्क्युलर डिसीज आहेत अशा फिमेल्सना देता येत नाहीत. डायबिटीस मेलायटसमध्ये, मेंटल डिसऑर्डर्समध्ये, ओबेसिटीमध्ये जे ओबेस फिमेल्स आहेत अशा व्यक्तींना हे जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स हे प्रिस्क्राईब करत नाहीत, कॉन्ट्राइंडिकेट केले जातात. स्मोकिंगमध्ये, मायग्रेनमध्ये, कारण मायग्रेन किंवा हेडेक हे त्याचं ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स असल्यामुळे मायग्रेनच्या पेशंटमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स हे कॉन्ट्राइंडिकेट केले जातात. थायरॉइड हॉर्मोन्स. ट्रायआयोडोथायरोनिन अँड थायरॉक्झिन आर दी थायरॉइड हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड ही लार्जेस्ट एंडोक्राईन ग्लँड आहे जी काय करते तर ट्रायआयोडोथायरोनिन आणि थायरॉक्झिन म्हणजेच T3 आणि T4 ही हॉर्मोन्स सिक्रेट करते.
So what are the physiological actions of thyroid hormones? नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, बॉडीची जी नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी थायरॉइड हॉर्मोनची आवश्यकता असते. इन्क्रीज कार्बोहायड्रेट प्रोटीन मेटाबॉलिझम, हेन्स रेजेस बेसल मेटाबॉलिक रेट. थायरॉइड हॉर्मोन कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मेटाबॉलिझम हे इन्क्रीज करण्याचं काम करतो, ज्याच्यामुळे बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजेच BMR हा इन्क्रीज होतो. रेग्युलेट बॉडी टेम्परेचर, नर्वस सिस्टीम डेव्हलपमेंट जी असते बॉडीमधील ती स्टिम्युलेट होण्याचं काम हे थायरॉइड हॉर्मोन करतात. नर्वस सिस्टीमची डेव्हलपमेंट होण्याचं काम थायरॉइड हॉर्मोन्स करतात. तसेच इरिथ्रोपोएसिस, RBCचं जे प्रोडक्शन आहे ते स्टिम्युलेट केलं जातं. नेक्स्ट, थेरापेटिक युजेस. थायरॉक्झिनचे काय थेरापेटिक युजेस आहेत? थायरॉइड ड्रग, थायरॉक्झिन हॉर्मोन हे ड्रग म्हणून प्रिस्क्राईब कधी केलं जातं? तर अडल्ट हायपोथायरॉइडिझममध्ये, ज्या पेशंटमध्ये हायपोथायरॉइडिझम होतं, अडल्टमध्ये हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉक्झिनची कमतरता आढळते, अशा व्यक्तींना थायरॉक्झिन हे बाहेरून दिलं जातं. मग थायरॉक्झिन हे 50 मायक्रोग्रॅम टू 100 मायक्रोग्रॅम या डोसमध्ये दिलं जातं. इथे तुम्ही पाहू शकता इमेजमध्ये थायरोनॉम टॅबलेट. These tablets contain thyroxine sodium 100 मायक्रोग्रॅम. 50 मायक्रोग्रॅम टू 100 मायक्रोग्रॅम या डोसेजमध्ये अडल्टमध्ये हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटमध्ये ह्या टॅबलेट्स ओरली दिल्या जातात. हा ड्रग दिला जातो. प्रिपरेशन थायरॉक्झिन 100 मायक्रोग्रॅम टॅबलेट. Antithyroid drugs, the drugs which inhibit the synthesis of or release of thyroid hormones and used in treatment of hyperthyroidism and goiter. Antithyroid drugs का प्रिस्क्राईब केलं जातं? ज्या व्यक्तींमध्ये, ज्या पेशंटमध्ये हायपरथायरॉइडिझम झालेलं आहे, ज्यांच्यामध्ये थायरॉक्झिनचं प्रमाण हे इन्क्रीज झालेलं असतं, थायरॉक्झिन हॉर्मोनचं प्रमाण इन्क्रीज झाल्यामुळे जो गॉयटर प्रोड्यूस होतो, अशा पेशंटना अँटीथायरॉइड ड्रग्स हे दिले जातात. कारण अँटीथायरॉइड ड्रग्स काय करतात? द ड्रग्स विच इनिबिट द सिंथेसिस ऑर रिलीज ऑफ थायरॉइड हॉर्मोन अँड आर यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ हायपरथायरॉइडिझम अँड गॉयटर. अँटीथायरॉइड ड्रग्स थायरॉइडच्या सिंथेसिसला प्रिव्हेंट करतात आणि रिलीजला प्रिव्हेंट करतात, म्हणजे ते सिक्रीट होण्यापासून प्रिव्हेंट करतात, ज्याच्यामुळे थायरॉक्झिनचं प्रमाण हे नॉर्मलाइज होतं किंवा कंट्रोल होतं. ज्या व्यक्तीमध्ये थायरॉक्झिनचं प्रमाण जास्त झालेलं असतं ते कमी करण्याचं काम, याचं सिंथेसिस स्टॉप करण्याचं काम किंवा रिलीज कमी करण्याचं काम हे अँटीथायरॉइड ड्रग्स करतात. आणि ते कधी प्रिस्क्राईब केले जातात? तर हायपरथायरॉइडिझमच्या पेशंटना, म्हणजेच ज्या पेशंटना गॉयटर प्रोड्यूस होतो अशा व्यक्तींना अँटीथायरॉइड ड्रग्स हे दिले जातात. क्लासिफिकेशन ऑफ अँटीथायरॉइड ड्रग्स. ड्रग्स इनिबिटिंग सिंथेसिस ऑफ थायरॉइड हॉर्मोन, कार्बिमाझोल, प्रोपायलथायोयुराझिल. ड्रग्स इनिबिटिंग आयोडाइड अपटेक, थायोसायनेट, नायट्रेट, परक्लोरेट्स. ड्रग्स इनिबिटिंग hormone release, iodine, potassium iodide. Drugs that destroyed thyroid tissue, radioactive iodine and beta adrenergic blocker, that is propranolol. सो क्लासिफिकेशन ऑफ अँटीथायरॉइड ड्रग्स, ह्याच्यामध्ये ड्रग इनिबिटिंग सिंथेसिस ऑफ थायरॉइड हॉर्मोन, जे ड्रग थायरॉइड हॉर्मोनचं प्रोडक्शन होण्यापासनं, सिंथेसिस होण्यापासनं इनिबिट करतात, ते ड्रग्स म्हणजे ड्रग्स इनिबिटिंग सिंथेसिस ऑफ थायरॉइड हॉर्मोन. एक्झाम्पल आहे कार्बिमाझोल, प्रोपायलथायोयुरासिल. नेक्स्ट, ड्रग इनिबिटिंग आयोडाइड अपटेक. आयोडाइडचं अपटेक इनिबिट केलं जातं, म्हणजे थायरॉक्झिन हॉर्मोन हे सिंथेसाइज करण्यासाठी आयोडीनची आवश्यकता असते. मग आयोडीनचं अपटेक जेव्हा इनिबिट केलं जातं तेव्हा थायरॉक्झिनचं सिंथेसिस हे नॉर्मली होऊ शकत नाही, ते कंट्रोल केलं जातं. इनडायरेक्टली थायरॉइड हॉर्मोनचं जे सिंथेसिस आहे ते कंट्रोल केलं जातं. म्हणजे ड्रग इनिबिटिंग आयोडाइड अपटेक, आयोडाइडचं अपटेक कमी झाल्यामुळे थायरॉक्झिनचं सिंथेसिस हे प्रिव्हेंट केलं जातं. ड्रग्स इनिबिटिंग हॉर्मोन रिलीज, थायरॉइड हॉर्मोन सिंथेसाइज होतं पण त्याचं रिलीज होण्यापासून त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम जे करतं ते आयोडीन, पोटॅशियम आयोडाइड. ड्रग्स दॅट डिस्ट्रॉयड थायरॉइड टिश्यू, रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन.
थायरॉईड टिश्यू जो आहे, जो थायरॉईड हॉर्मोन जास्त प्रमाणात रिलीज करणारे जे टिश्यूज आहेत त्यांना डेस्ट्रॉईड करण्याचं काम रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन करतात. बीटा ॲड्रिनर्जिक ब्लॉकर्स प्रोप्रॅनॉलॉल. सो दीज आर दी प्रिपरेशन ऑफ अँटीथायरॉईड ड्रग्स. त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही प्रोपायल थायोयुरॉसिल टॅबलेट्स अँड निओमर्कॅझोल 20 म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बिमाझोल 20 mg टॅबलेट्स आहेत. मग प्रिपरेशन्स काय काय आहेत? कार्बिमाझोल 5 to 20 mg या डोसेजमध्ये 3 times a डे ओरली दिलं जातं. प्रोपायल थायोयुरॉसिल 50 to 150 mg 3 times डे ओरली दिलं जातं. आयोडीन 8 mg per 5 ml orally and radioactive iodine. So this was the part 2 of chapter hormones and hormones antagonist. In next lecture we have to study the heavy metal poisoning and heavy metal antagonist. Thank you.